तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई वेगाने सुरू आहे। रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याने या कारवाईचे नागरिकांकडून समर्थन होत असले तरी शहरातील बेकायदा पार्किंग, अतिक्रमण आणि वाढती वाहतूक कोंडी याकडे प्रशासनाने तितकेच गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि गजबजलेल्या रस्त्यांवर बेकायदा पार्किंग व रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न केवळ हेल्मेट तपासणीपुरता मर्यादित आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान या प्रश्नावर लोकप्रतिनिधींची ठोस सार्वजनिक भूमिका अद्याप समोर न आल्याने त्यांच्या मौनावरही नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत। नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। हेल्मेट कारवाई सोबतच बेकायदा पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवरही प्रभावी व समान कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे। MCN न्यूज मराठीकरिता जुनेद मोहम्मद, अकोला। हेल्मेट घातलं म्हणून फाईन बसला, बाकी काही हेल्मेट वापरलं पाहिजे म्हणून त्या हिशोबाने चांगले आहे। हेल्मेटच्या हिशोबानं आपल्यासाठी पहिले सांगायला पाहिजे, मला पर्सनली मेसेज नाही आला। ते म्हणतात न्यूजपेपर, प्रत्येकाच्या घरी न्यूजपेपर थोडी नाही असते, थांबून घेतात जॉब जायच्या कामावर।